कारण मृत्यू लोक त्या ठिकाणी प्राप्तीचं साधन आहे. आणि मग हे प्राप्त होण्यासाठी स्वर्गात असणारे देव मृत्यूची इच्छा करतात. विठाला या मृत्यू लोकाची इच्छा करतात. आणि मृत्यू लोकामध्ये तर मृत्यू आहे, स्वर्गात मृत्यू नाही. स्वर्गात सगळे सुख आहेत. स्वर्गात सगळ्या सुखच सुख आहे. दुःख नावाची वस्तू तिथं नाही. आणि आपल्या ज्या जीवात आपण ज्या कालखंडात जगतो, ज्या लोकात जगतो, तो म्हणजे इहलोक, तो म्हणजे मृत्यूलोक. आणि या मृत्यूलोकात आपण जगत असणारे असून सुद्धा आपली इच्छा देव करतात. का करत असतात भाऊ? कारण तिथं इथं जे मिळतंय ते तिथं मिळत नाही. इथं जे तयार होऊन आपल्याला जे दुसरीकडे जाता येत आहे ते स्वर्गातून जाता येत नाही. स्वर्गात फक्त पुण्याने जाता येत आहे आणि पुण्य संपलं की वापस येता येते. पण मृत्यू लोक एक असा आहे, इहलोक एक असा आहे. या इहलोकातून स्वर्गात जाता येते, वैकुंठाला जाता येते. आणि वाईट कर्म केलं तर नरकाला जाता येते. विठाला सर्व ज्ञान तुकाराम महाराजाला असल्यामुळं आणि स्वर्गातले देव इच्छा करतात हे ज्ञान असल्यामुळं त्यांना दोन्ही ज्या ठिकाणी कळालं. माणसाला दोन्ही गोष्टी कळाल्या पाहिजेत बरं का. जोपर्यंत फायदा आणि तोटा कळत नाही तोपर्यंत माणसाला धंदा करायचं कळत नाही. आपण घेतलंय केवढ्याला आणि केवढ्याला विकायचं म्हणजे आपल्याला घेतली 100 रुपयाच्या वस्तू झाल्या पाहिजे 125 रुपये तरी. त्याचं कळल अनुभवाला येईल त्यावेळेस आपण मग ते 100च्या वस्तू आपण 10% घेऊन 1000च्या घेऊ. ते प्रत्येकातला नफा वाढत जाईल. हे कळालं तरच ते धंदा आहे, कळालं तरच ते यश आहे, नाही तर मग अपयश आहे. ह्याची माहिती तुकाराम महाराजाला असल्यामुळं ते म्हणाले की बाबा हे आम्हाला मिळालं बी, कळालं बी, आम्ही प्राप्तही करून घेतलं. अभंगाचं दुसरं चरण
देतात. धन्य आम्ही जन्मालो. धन्य हा शब्द कुठं वापरला जातोय आपल्याला माहिती, जिथं सर्वोच्च स्थान मिळतंय, ज्या यश प्राप्त होतंय किंवा त्या मिळालेल्या गोष्टीचा अनुभव येतोय, कळणं गरजेचं आहे. तुकाराम महाराजांना स्वतःच्या मनुष्य देहाचं महत्व कळालं, त्यांनी त्याच्या जीवनामध्ये आचरण केलं, वापर केला. तुकाराम महाराजाचं चरित्र सांगायचं म्हणलं तर आपल्याला वेळ पुरायचा नाही, किती दिवस लागतील सांगायचं नाही एवढं तुकाराम महाराज. कारण तुकाराम महाराज एवढा श्रीमंत महाराज आजपर्यंत झाला नाही महाराज, बरं का महाराज. कारण त्यांच्याकडे जमीन 400 एकर, फळबाग, उसाचे बाग, पण त्यांच्या जीवनामध्ये कसलाच लोभ धरला नाही. आणि सांगायचं झालं का नाही, 12 गाड्या कर्ज खत लिहून ठेवलेल्या अशा रूम भरल्या होत्या. 12 गाड्या कर्ज खत. आपल्या जवळ सध्या आपल्या बँकेत 4-5 कागद असतील. कागद किती? 10-1 लाख, 20-1 लाख बकळ झाले. एखादा श्रीमंत 50 लाख. त्याच्यापेक्षा पुढे आपलं कारभार नाही. कपाटाचा एक गाला सुद्धा भरत नाही. एक गाला. कपाट तर तसंच नुसतं कपड्यांनीच भरलंय. आता सध्या कपाट कपड्यांनी भरलंय, पैशानं नाही. आणि एवढे पैसे असून सुद्धा सध्याच्या कलियुगातल्या माणसाचा पैसे खर्च करण्याची इच्छा नाही, बरं का. तुकाराम महाराज सांगतात, बाबा जोडून या धन उत्तम व्यवहार, उदास विचारी मीच करी. उदास म्हणजे मोकळ्या मनानं खर्च केला पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे, तीर्थयात्रा केली पाहिजे, मंदिरला दान दिलं पाहिजे, अशा उन्हाळ्याच्या टायमात एखादी पानपोळी ठेवली पाहिजे, खर्च केला पाहिजे. समाजासाठी, दुसऱ्यासाठी खर्च केला पाहिजे. स्वतःसाठी तर तुम्ही नाही, स्वतः कुत्र सुद्धा स्वतःच पोट भरण्यासाठी धाव पळाले. एका बाकीला 3 कुत्रे कळवून लागायली त्याची तोडण्यासाठी, मिळण्यासाठी. आपला जन्म माणसाचा आहे, मिळवणं आपलं कर्तव्य आहे, धन जोडवणं आपला अधिकार आहे. पण इमानदारीनं धन जोडायचं आणि ते इमानदार चांगल्या सत्कार्याला खर्च करायचा. बरोबर. तुकाराम महाराजांना त्यांचं जीवन कळालं आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आचरणातून समाजाला दाखवलं काय परोपकार असतंय, कसा काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या इंद्रियावर ताबा कसा मिळवायचा. संत तुकाराम महाराजातून आपल्याला कळतंय. तुकाराम महाराजाचं चरित्र आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. सध्या आपण ज्या युगात आहेत ते कलियुग. या युगामध्ये जर आपल्याला काय माणसाला झपाटलंच असेल तर एक काम आणि दुसरा आहे लोभ. विठाला तुकाराम महाराजाकडे काम नव्हतं ना लोभ नाही. लोभ. तुकाराम महाराजाची परीक्षा घेण्यासाठी एक काही चांडाळ लोकांनी एका महिलेला पाठवलं. जा तुकाराम महाराजाला तो अशा प्रकारचे प्रयत्न करा, मी तुला लागतील ते पैसे देतो, किंवा तुझी इच्छा काय तेवढा, किती गरज आहे तेवढे देतो. ती पाया पडू लागली. नाही हो, माझ्या महात्म्याला नका असं करायला लावू. पण करायला लावणारे वेगळे आणि नाईलाजानं करणारे वेगळे. पण तुकाराम महाराजाकडे गेलेली महिला त्या ठिकाणी इच्छा करू लागली, मला पत्नी म्हणून स्वीकार करा. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही विष्णुदास कैसे नो, आम्ही विष्णुदास कैसे आणि आपलं शास्त्र सांगतंय एक पत्नी सोडता बाकी सर्व स्त्रिया माता आणि भगिनी आहेत. पराविया नारी रखुमाई समान, पराविया नारी रखुमाई समान, गेले नेमून ठाईची, हे गेले नेमून ठाईची ठाई. जाई ओ माते न करी सायास, जाई ओ माये न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. तुकाराम महाराजांच्या या गाथ्यातील प्रमाण आहे. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आचरणातून दाखवलं परमार्थ कसा आहे ते. आता जर पाहिलं ह्या युगामध्ये तर गळ्यात माळ घालणं हे परमार्थच आहे. या ठिकाणी बुका लावणं, गंध लावणं परमार्थच आहे. कीर्तन करणं, प्रवचन करणं, ज्ञानेश्वरी पारायण करणं, तीर्थयात्रा करणं, अन्नदान करणं हे परमार्थच आहे. पण ह्या सर्वांच्या पाठीमाग जे आहे ते म्हणजे आचरण. आणि ज्या व्यक्तीचं आचरण जर योग्य नसेल तर किती जरी परमार्थ केला तरी ते
म्हणतात ना, पालत घातलेली घागर आणि त्याच्यावर नळ सोडलाय, भरल का? कधीच भरणार नाही. विठाला विठला 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 तुकाराम महाराजांचा कामावर एवढा विजय होता. आता लोभावर पहा, लोभा. तुकाराम महाराजांचा कालखंड म्हणजे शिवाजी महाराजांचा समकालीन कालखंड होता. शिवाजी महाराजासारखे राजे त्यावेळेला, आणि त्या राजाला तुकाराम महाराजांचं महत्व कळालं. आणि त्यावेळेला तुकाराम महाराजांना काही द्यावा म्हणून काही त्यांना पाठवलं त्यांच्या नोकरा हाती, आणि त्याच्यात सोने चांदी हिरे मोती असे घेऊन पाठवलेला सर्व थाट तुकाराम महाराजाकडे आला. पण काय म्हणा तुकाराम महाराजांनी, सोने रुपे आम्हा भरती के समान मालिका पाचन करे नैसे मालिका पाचन करे नैसे मालिका पाचन तुकाराम महाराजांनी आल्या आल्या त्या शिवाजी महाराजांना पाठवलेला नजारा, त्याला काय म्हणतात, नजराना, नजराना पाठवला होता तुकाराम महाराजाकडे. आणि पाहिल्या बरोबर ते हिरे मोती माणिकन सोनन, हे काय गरज आहे? ते म्हणले हे आम्हाला माती समान आहे, माती समान. आता जर पाहिलं या युगामध्ये तर चोरीचं प्रमाण आजच नाही तर केव्हापासून आहे. जी वस्तू आपली नाही ती आपण घ्यायचीच नाही, यालाच परमार्थ म्हणतात. परमार्थ, जर जी वस्तू आपली नसेल आणि ती आपण घ्यायचा प्रयत्न केला तर ती वस्तू आपल्या जवळ येईल, पण ती टिकणार नाही, ती आपल्याला सुख देणार नाही, समाधान देणार नाही. आपल्याच वस्तूला दुसऱ्या घेऊन ती निघून जाणार. कारण संपत्ती ही ईश्वर आहे, बरं का, देव आहे. पैसा हा देव आहे, देव. आपण बघा, मार्केटला सकाळी जर दुकान उघडलं, जर दुकान उघडणारा माणूस पहिलं गिरायक आलं तर त्याला काहीच घासाघीस करत नाही. मी एकदा सकाळी सकाळी फुलावाल्याकडे गेलो, हार घ्यायचे होते मला, हार. त्याच्या मित्रात कुठेतरी पूजा होती, आपले अभिषेक, आणि माझी ओळख आहे त्याची. महिन्यात एखाद्या वेळेस आपण दर महिन्याला 2 महिन्यात हार हे ते घेऊन अभिषेक पंक्ती चालू आहे. तर त्या सकाळी लवकर गेल्यामुळं मी त्याला काहीच म्हणलं नाही, फक्त हार दे म्हणले, 5 हार दे आणि काही फुलं दे. आणि मी दरवेळेस ते ठरवतोय, देतोय, घासाघीस करतोय. सकाळचा टाइम मग मी फक्त 100च रुपये दिले. मी म्हणलं अजून काही मागताय का बघाव. त्याला काहीच मागितलं नाही. मी घेतले आणि गेलो. पुन्हा माझ्या ध्यानात आलं, ते दर वेळेस आपण हे हार 50चा, हे छोटे छोटे 25 रुपयाचे, असे करून 150 पावणे 200 असं काहीतरी होतंय. ह्या वेळेस त्याला मी 100च दिले आणि दुसरे देणार तर हे मागला कसं नाही द्या म्हणून. उदाहरण सांगतोय बरं का घडलेलं. पहिलं गिराईक आलं की ते फार मानतात दुकानदार, कारण ते देव असतोय, देव देव समान आहे. ते पहिलं पाया पडतात त्या पैशाच्या आणि गल्ल्यात ठेवतात, काहीच घासाघीस करत नाही. ते देव आहे बरं का, आचरणातला देव तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजाचं आचरण तसं होतं. जीवन स्वतःवर वागले, लोकांनी त्रास दिला पण त्याला त्रास देणाऱ्याला का दिला म्हणले नाही. तुकाराम महाराजांना मारलं तरी पण का मारलं म्हणले नाहीत. अंगावर गरम पाणी टाकलं का टाकलं म्हणले नाहीत. त्यांची इच्छा होती, बाबा हे मला सहन करायचंय, कशासाठी? शेवटच्या दिवसासाठी. विठाला विठाला विठला विठला याच्यासाठी केला होता डास. शेवटचा दिवस व्हावा, आयुष्यभर सहन केलं आणि शेवटाला आजच्या दिवशी तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेली. स्वतःची बायको बी आली नाही, म्हणली म्हैस ह्या झाले, तिचं दूध आणि हे ते बाकीचं कोण करेल, जात मला कुठं जायचंय तिथं. कळालंच नाही, कळत नाही. प्रत्येकाला हे परमार्थ कळाला नाही, मनुष्य देह प्रत्येकाला कळाला नाही, आणि याच्या देहातून आपल्याला काय प्राप्त व्हायचं हे पण कळालं नाही. तुकाराम महाराजांना हे कळालं, म्हणून ते म्हणतात, धन्य आम्ही जन्मालो. नुसतं धन्यता जन्माला दिली नाही त्यांनी. तुम्ही आम्ही बी जन्माला आलात ना, कोण जन्माला आलं नाही? प्रत्येक जीव आहे. दर गावाची संख्या बघितली, शहराची, तालुक्याची, जिल्ह्याची, महाराष्ट्राची, भारताची असंख्य लोकसंख्या आहे. गणती नाही त्या लोकसंख्येची. प्रत्येक जण माणसाच्याच जन्माला आलंय. पण त्याच्या पुढचं सांगितलं, दास विठोबाचे झालो. आपल्याला दास व्हायचंय बरं का. जोपर्यंत आपण दास होत नाही तोपर्यंत आपल्यावर कोणी कृपा करत नाही.
दास मारुती राय, मारुती हे रामाचे दास होते, दास. मारुती म्हणतात, रामा माझ्यासारखा सेवक तुमच्यापाशी असताना तुम्ही का काळजी करतात? मी आत्ता जातो आणि ज्या द्रोणागिरी ठिकाणावर पर्वतावर जाऊन दिव्य औषधी घेऊन येतो. अशी गर्जना करून हनुमंतराय जातात. का? मी तुमचा दास आहे. काय झालं त्या दासाचं? आज दर गावामध्ये, दर गल्लीमध्ये मारुतीरायाचं मंदिर आहे. कशाचं फळ आहे हे? सेवेचं. विठाला तसे मारुतीराय रामाचे दास झाले, तसे संत तुकाराम महाराज म्हणतात आम्ही विठोबाचे दास झालो. तुकाराम महाराजांनी त्या पांडुरंगाचं भजन किती करावं? आपल्याला माहिती, देहूच्या परिसरामध्ये 3 डोंगर आहेत. 3 डोंगर आहेत. त्या 3ही डोंगरावर तुकाराम महाराज भजन करायला जायचे. ताकद त्याची, बरं का, त्याची ताकद. दास कसे झाले सांगतोय थोडक्यात पुढे जाऊ. आणि अशाच रोज जायचं. मग दुपारच्या टायमात भाकर कुठे नेऊन द्यावी, पत्नीची तरमळ. आणि कधी सांगितलं, मालक अहो ज्या डोंगरावर जायला त्या डोंगराचं नाव तरी सांगून जा की मला. कुठं म्हणून येऊ? ह्या डोंगरावर घेऊन वापस यायचं, दुसऱ्यावर जायचं आणि तिथवर माझी सारखी बेजारी. ठिकाण सांग जा ना. आता एक मोबाईल आहेत, आपण घरातून मालक बाहेर गेला की लगेच फोन, ते गाडीवर इथवरच आहे. हा असं झालं तसं झालं, हे आणा ते आणा. दम धरावं गडबड आहे. आता मोबाईल झाल्यामुळे दम राहिला नाही. सांगायचं तात्पर्य, मोबाईल आला. थोड्या थोड्या गोष्टीला मोबाईल करायला होतं, विचारायला. पहिलं मोबाईल नव्हता, आता आलं हे 10 वर्षात 20 वर्षात. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं पत्नीला, तो माझा तू काय करीस, बेजार होईलीस तुला. मी तुला एक खून सांगतो म्हणले. खून, ज्या डोंगरावर मी गेलोय, ज्या वाटेला, जे डोंगराकडे जी वाट आहे त्या वाटेला कान लावी जाय. आणि कान लावल्यास जर तुझ्या कानाला विठ्ठल विठ्ठल जर ऐकू आलं, ज्या वाटेला विठ्ठल विठ्ठल ऐकू येईल, समजायचं मी त्या वाटेनं त्या डोंगरावर गेलोय. काय भक्ती ही, किती नामस्मरण आहे. आणि एवढे दास तुकाराम महाराज आपल्या पांडुरंगाचे झाले. आणि तुकाराम महाराजाला तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखणिया, विठ्ठलाची एक देखणिया, विठ्ठलाची एक देखणिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखणिया, विठ्ठलाची एक देखणिया, विठ्ठलाची जीवनाचं सार्थक तुकाराम महाराज झाले म्हणतात. कशामुळं? विठ्ठलाची एक देखलिया. विठ्ठलाकडे पाहिलं, विठ्ठल मिळाला आणि माझ्या जीवनाचं सार्थक झालं. आजही आपण म्हणतो बरं का, हा माझा मुलगा लागला, आता माझी मुलगी लागलं की माझ्या जीवनाचं सार्थक झालं. माझा मुलगा महाराष्ट्रामध्ये काय आपलं म्हणतात, भारतीय सेनेमध्ये लागलाय, मिलिटरी मॅन म्हणून त्याला थोडक्यात. तर सध्या आता गोव्याला ट्रेनिंगला आहे. आणि मुलगी आता इंजिनिअरिंगचे शेवटचे 4 महिने राहिलेत. गव्हर्नमेंट कॉलेज औरंगाबादला आहे. मी सुद्धा असंच म्हणतोय, मुलगा लागलाय, आता माझी मुलगी लागली की माझ्या परमार्थाचं चीज झालं, सार्थक झालं माझ्या जीवनाचं. माझा अनुभव सांगतो मनोहर महाराज. तसं बाबा एक विठ्ठलाची एक देखलिया. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनाचं चीज झालं, मला पांडुरंग पाहिला आणि अशा प्रकारे अनुभव मला त्या देवाचा आला. म्हणून धन्या मी जन्मालो, दास विठोबाचे झालो. पण आपल्याला दास विठोबाचे जाऊन अजून काही प्राप्त करता येते का? काही प्राप्त करता येते. काय करता येते? आईच्या साधने, आईच्या साधने, आयुष्याच्या साधने,
दास झालो यात नाही थांबलो. तर या आमल्या या शरीराच्या माध्यमातून आपल्याला साध्य करता येते ते सांगतात. या सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्याच्या साधने. या आयुष्य म्हणजे एक साधन आहे. साधन महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये. आपण म्हणतो ना परमार्थ तुम्ही चांगलं निवडलो. मला कुणी भेटले की म्हणतात महाराज तुम्ही या क्षेत्रात का वळलात. सांगत असतोय गुरुच्या कृपेनं 10 वर्ष झालं बरं का गुरुच्या कृपेनं. मग पहिले तुम्ही नव्हता त्याच्यात. पहिले आम्हाला आवड होती, वेळ नव्हती, आमचे गुरु नव्हता, आम्हाला गुरु नव्हता बरं का. 2003 ला मी गुरु केले. गुरु विठ्ठल महाराज सांडोळकर उदगीरचे दादा आमचे गुरु होते आणि ब्रह्मचारी होते बरं का गुरु. त्यांची ताकद आणि त्यांचा आशीर्वाद आणि त्यांच्या मंत्राची ताकदीचे हे परिणाम आहेत. म्हणून या ठिकाणी सांगतात सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्याच्या ह्या साधन आहे बरं का. हे आयुष्य हे एक साधन आहे. आपण साधन सांगायचं झालं तर आपण जे साधन वापरतो आपण आता मोटरसायकल ही एक आपलं साधन आहे. प्रवास करायचं साधन मोटरसायकल आहे. आपल्या शेतातले जे काम करायचं साधन जे आहे आपण आता आपल्याला काय सध्या काढायला हापर काढायला विळा हे साधन आहे बरं का. विळा ऊस तोडायचे चालू आहे आता ऊस तोडणं. कोयतं हे साधन आहे. जर कोयतं खराब झालं तर आपल्याला काम होत आहे का सांगा तुम्ही. महिला मंडळ आता तुमचं वंजारी आणि लमानी एकच आहे इथे आणि ह्या दोन्ही समाजाने ऊस तोडले खूप दिवसापासून आणि आजही तोडायला लागलेत. फार कष्टाचं काम आहे बरं का हे ऊस तोडणं आणि या कष्टातूनच लेकरं घडतात. माय बापाचं कष्ट हेच पुण्य आहे. त्यांना वेगळं पुण्य करायची गरज नाही. फक्त कष्ट करत असताना इमानदारी सोडायची नाही. जर इमानदारीने जर कष्ट केलं तर तुमचे मुलं तुमच्यापेक्षा इच्छा केल्यापेक्षा मोठी झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्याला म्हणतात तुमचे कष्टाचं फळ. म्हणून हत्यार महत्वाचं आहे, साधन महत्वाचं आहे. जर आपली कुऱ्हाड आपल्याला झाड तोडायचंय, मुंडकी कुऱ्हाडीला झाड तुटेल का. किती बी मारा हात दुखल, हात उसळल नाही, फोडं येतील पण झाड तुटणार नाही. मी सांगायलोय झाड तोडायला कुऱ्हाड साधन आहे, ऊस तोडायला कोयतं साधन आहे. आणि आपल्याला आता सोयाबीन काढा, हरभरा काढा, इळा हे साधन आहे. आपल्याला आता पायानं जातो, चेपल आपल्या पायाला न रुतण्याचं साधन आहे. बूट आपल्या पायाचं साधन आहे. त्या खालून आपल्या टाचला पायाला त्रास होऊ नये साधन आहे. डोळ्याला आपल्याला दिसावं चांगलं, किडे मकोडे मच्छर काही डोळ्यात जाऊ नये म्हणून डोळ्याच्या सुरक्षेचं चष्मा हे साधन आहे. साधन चांगलं पाहिजे बरं का. जोपर्यंत साधन नाही तोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्याला नरदेह हे साधन सांगितलं आणि ह्या साधनाच्या माध्यमातून सच्चिदानंद पदवी घेणे. ही सच्चिदानंद नावाची पदवी सर्वोच्च पदवी आहे. ही पदवी प्राप्त झाले की पुन्हा जन्माला यायचं काम नाही. सच्चित आनंद, सत म्हणजे सत्य, चित म्हणजे आनंद, अशा सच्चिदानंद पदवी परमोच्च टोकाची ही पदवी अशी प्राप्त होती. आणि ही पदवी प्राप्त आम्हाला झाली, आम्ही केली, हे त्यांनी स्वतःचा अनुभव आपल्याला सांगितलेला आहे. विठाला तुकाराम महाराज म्हणतात इतक्यावर नाही, आपल्याला जेवढे जेवढे लोक आहेत तेवढ्या ठिकाणाला सुद्धा ह्याच साधनातून जाता येत. शेवटचं चरण तुकाराम बाबानी, तुकाराम बाबानी, तुकाराम बाबानी, तुकाराम बाबानी,
शेवटच्या चरणात तुकाराम महाराज सांगतात, कारण मृत्यू लोक हे त्या ठिकाणी प्राप्तीचं साधन आहे. आणि मग हे प्राप्त होण्यासाठी स्वर्गात असणारे देव मृत्यूची इच्छा करतात. विठाला या मृत्यू लोकाची इच्छा करतात. आणि मृत्यू लोकामध्ये तर मृत्यू आहे, स्वर्गात मृत्यू नाही. स्वर्गात सगळे सुख आहेत. स्वर्गात सगळ्या सुखच सुख आहे, दुःख नावाची वस्तू तिथं नाही. आणि आपल्या ज्या युगात आपण ज्या कालखंडात जगतो, ज्या लोकात जगतो, तो म्हणजे इहलोक, तो म्हणजे मृत्यूलोक. आणि या मृत्यू लोकात आपण जगत असणारे असून सुद्धा आपली इच्छा देव करतात. का करत असतात भाऊ? कारण इथं जे मिळतंय ते तिथं मिळत नाही. इथं जे तयार होऊन आपल्याला जे दुसरीकडे जाता येत आहे ते स्वर्गातून जाता येत नाही. स्वर्गात फक्त पुण्याईनं जाता येत आहे आणि पुण्य संपलं की वापस येता येते. पण मृत्यू लोक एक असा आहे, इहलोक एक असा आहे. ह्या इहलोकातून स्वर्गात जाता येते, वैकुंठाला जाता येते. आणि वाईट कर्म केलं तर नरकाला जाता येते. विठाला सर्व ज्ञान तुकाराम महाराजाला असल्यामुळं आणि स्वर्गातले देव इच्छा करतात हे ज्ञान असल्यामुळं ते त्यांना दोन्ही ज्या ठिकाणी कळालं. माणसाला दोन्ही गोष्टी कळाल्या पाहिजेत बरं का. जोपर्यंत फायदा आणि तोटा कळत नाही तोपर्यंत माणसाला धंदा करायचं कळत नाही. आपण घेतलंय केवढ्याला आणि केवढ्याला विकायचं, म्हणजे आपल्याला घेतली 100 रुपयाच्या वस्तू झाल्या पाहिजे 125 रुपये तरी. त्याचं कळल अनुभवाला येईल त्यावेळेस आपण मग ते 100च्या वस्तू आपण 10% घेऊन 1000च्या घेऊ. ते प्रत्येकातला नफा वाढत जाईल. हे कळालं तरच ते धंदा आहे, कळालं तरच ते यश आहे, नाही तर मग अपयश आहे. ह्याची माहिती तुकाराम महाराजाला असल्यामुळं ते म्हणाले की बाबा हे आम्हाला मिळालं बी, कळालं बी, आम्ही प्राप्तही करून घेतला. अभंगाचं दुसरं चरण
धन्य आम्ही जन्मालो. धन्य हा शब्द कुठं वापरला जातोय आपल्याला माहिती, जिथं सर्वोच्च स्थान मिळतंय, ज्या यश प्राप्त होतंय किंवा त्या मिळालेल्या गोष्टीचा अनुभव येतोय, कळणं गरजेचं आहे. तुकाराम महाराजांना स्वतःच्या मनुष्य देहाचं महत्व कळालं, त्यांनी त्याच्या जीवनामध्ये आचरण केलं, वापर केला. तुकाराम महाराजाचं चरित्र सांगायचं म्हणलं तर आपल्याला वेळ पुरायचा नाही, किती दिवस लागतील सांगायचं नाही एवढं तुकाराम महाराज. कारण तुकाराम महाराज एवढा श्रीमंत महाराज आजपर्यंत झाला नाही. महाराज बर का महाराज, कारण त्यांच्याकडे जमीन 400 एकर, फळबाग, उसाचे बाग, पण त्यांच्या जीवनामध्ये कसलाच लोभ धरला नाही. आणि सांगायचं झालं का नाही, 12 गाड्या कर्ज खत लिहून ठेवलेल्या अशा रूम भरल्या होत्या. 12 गाड्या कर्ज खत. आपल्या जवळ सध्या आपल्या बँकेत 4-5 कागद असतील. कागद किती? 10-1 लाख, 20-1 लाख, बकळ झाले. एखादा श्रीमंत 50 लाख. त्याच्यापेक्षा पुढे आपलं कारभार नाही. कपाटाचा एक गाला सुद्धा भरत नाही. एक गाला. कपाट तर तसंच तिथं कपड्यांनीच भरलंय. आता सध्या कपाट कपड्यांनी भरलंय, पैशानं नाही. आणि एवढे पैसे असून सुद्धा सध्याच्या कलियुगातल्या माणसाचा पैसे खर्च करण्याची इच्छा नाही बरं का. तुकाराम महाराज सांगतात, बाबा जोडून या धन उत्तम व्यवहारी, उदास विचारी मीच करी. उदास म्हणजे मोकळ्या मनानं खर्च केला पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे, तीर्थयात्रा केली पाहिजे, मंदिरला दान दिलं पाहिजे, अशा उन्हाळ्याच्या टायमात एखादी पानपोळी ठेवली पाहिजे, खर्च केला पाहिजे. समाजासाठी, दुसऱ्यासाठी खर्च केला पाहिजे. स्वतःसाठी तर तुम्ही नाही, स्वतः कुत्र सुद्धा स्वतःच पोट भरण्यासाठी धाव पळाले. एका बाकीला 3 कुत्रे कळवून लागायली त्याची तोडण्यासाठी, मिळण्यासाठी. आपला जन्म माणसाचा आहे, मिळवणं आपलं कर्तव्य आहे, धन जोडवणं आपला अधिकार आहे, पण इमानदारीनं धन जोडायचं आणि ते इमानदार चांगल्या सत्कार्याला खर्च करायचा. म्हणून तुकाराम महाराजांना त्यांचं जीवन कळालं आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आचरणातून समाजाला दाखवलं काय परोपकार असतंय, कसा काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या इंद्रियावर ताबा कसा मिळवायचा. संत तुकाराम महाराजातून आपल्याला कळतंय. तुकाराम महाराजाचं चरित्र आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. सध्या आपण ज्या युगात आहेत ते कलियुग आहे. या युगामध्ये जर आपल्याला काय माणसाला झपाटलंच असेल तर एक काम आणि दुसरा आहे लोभ. विठाला तुकाराम महाराजाकडे काम नव्हतं ना लोभ नाही. लोभ. तुकाराम महाराजाची परीक्षा घेण्यासाठी एक काही चांडाळ लोकांनी एका महिलेला पाठवलं. जा तुकाराम महाराजाला तो अशा प्रकारचे प्रयत्न करा, मी तुला लागतील ते पैसे देतो, किंवा तुझी इच्छा काय तेवढा, किती गरज आहे तेवढे देतो. ती पाया पडू लागली. नाही हो, माझ्या महात्म्याला नका असं करायला लावू. पण करायला लावणारे वेगळे आणि नाईलाजानं करणारे वेगळे. पण तुकाराम महाराजाकडे गेलेली महिला त्या ठिकाणी इच्छा करू लागली, मला पत्नी म्हणून स्वीकार करा. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही विष्णुदास कैसे नो, आम्ही विष्णुदास कैसे आणि आपलं शास्त्र सांगतंय एक पत्नी सोडता बाकी सर्व स्त्रिया माता आणि भगिनी आहेत. पराविया नारी रखुमाई समान. पराविया नारी रखुमाई समान. गेले नेमून ठाईचेची. हे गेले नेमून ठाईचे ठाई. जाई ओ माते न करी सायास. जाई ओ माये न करी सायास. आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. तुकाराम महाराजांच्या या गाथ्यातील प्रमाण आहे. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आचरणातून दाखवलं परमार्थ कसा आहे ते. आता जर पाहिलं ह्या युगामध्ये तर गळ्यात माळ घालणं हे परमार्थच आहे. या ठिकाणी बुका लावणं, गंध लावणं परमार्थच आहे. कीर्तन करणं, प्रवचन करणं, ज्ञानेश्वरी पारायण करणं, तीर्थयात्रा करणं, अन्नदान करणं हे परमार्थच आहे. पण ह्या सर्वांच्या पाठीमागे जे आहे ते म्हणजे आचरण. आणि ज्या व्यक्तीचं आचरण जर योग्य नसेल तर किती जरी परमार्थ केला तरी ते
म्हणतात ना, पालत घातलेली घागर आणि त्याच्यावर नळ सोडलाय, भरल का? कधीच भरणार नाही. विठाला विठ्ठला 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 तुकाराम महाराजांचं कामावर एवढा विजय होता. आता लोभावर पहा, लोभा. तुकाराम महाराजांचा कालखंड म्हणजे शिवाजी महाराजांचा समकालीन कालखंड होता. शिवाजी महाराजासारखे राजे त्यावेळेला, आणि त्या राजाला तुकाराम महाराजांचं महत्व कळालं. आणि त्यावेळेला तुकाराम महाराजांना काही द्यावा म्हणून काही त्यांना पाठवलं त्यांच्या नोकरा हाती, आणि त्याच्यात सोने चांदी हिरे मोती असे घेऊन पाठवलेला सर्व थाट तुकाराम महाराजाकडे आला. पण काय म्हणाव तुकाराम महाराजांनी? सोने रुपे आम्हा भरती के समान मालिका पाचन करे नहीं से मालिका पाचन करे नहीं से मालिका पाचन तुकाराम महाराजांनी आल्या आल्या त्या शिवाजी महाराजांना पाठवलेला नजारा, त्याला काय म्हणतात, नजराना, नजराना पाठवला होता तुकाराम महाराजाकडे. आणि पाहिल्या बरोबर ते हिरे मोतीन माणिकन सोनन हे काय गरज आहे? ते म्हणले हे आम्हाला माती समान आहे, माती समान. आता जर पाहिलं या युगामध्ये तर चोरीचं प्रमाण आजच नाही तर केव्हापासून आहे. जी वस्तू आपली नाही ती आपण घ्यायचीच नाही, यालाच परमार्थ म्हणतात. परमार्थ. जर जी वस्तू आपली नसेल आणि ती आपण घ्यायचा प्रयत्न केला तर ती वस्तू आपल्या जवळ येईल, पण ती टिकणार नाही, ती आपल्याला सुख देणार नाही, समाधान देणार नाही. आपल्याच वस्तूला दुसऱ्या घेऊन ती निघून जाणार. कारण संपत्ती ही ईश्वर आहे बरं का, देव आहे. पैसा हा देव आहे, देव. आपण बघा मार्केटला सकाळी जर दुकान उघडलं, जर दुकान उघडणारा माणूस पहिलं गिरायक आलं तर त्याला काहीच घासाघीस करत नाही. मी एकदा सकाळी सकाळी फुलावाल्याकडे गेलो, हार घ्यायचे होते मला, हार. त्याच्या मित्रात कुठेतरी पूजा होती, आपल्या अभिषेक, आणि माझी ओळख आहे त्याची. महिन्यात एखाद्या वेळेस आपण दर महिन्याला 2 महिन्यात हार हे ते घेऊन अभिषेक पंक्ती चालू आहे. तर त्या सकाळी लवकर गेल्यामुळं मी त्याला काहीच म्हणलं नाही, फक्त हार दे म्हणले, 5 हार दे आणि काही फुलं दे. आणि मी दरवेळेस ते ठरवतोय, देतोय, घासाघीस करतोय. सकाळचा टाइम मग मी फक्त 100 रुपये दिले. मी म्हणलं अजून काही मागताय का बघाव. त्याला काहीच मागितलं नाही. मी घेतले आणि गेलो. पुन्हा माझ्या ध्यानात आलं ते दर वेळेस आपण हे हार 50चा, हे छोटे छोटे 25 रुपयाचे, असे करून 150 पावणे 200 असं काहीतरी होतंय. ह्या वेळेस त्याला मी 100च दिले आणि दुसरे देणार तर हे मागला कसं नाही द्या म्हणून. उदाहरण सांगतोय बरं का घडलेलं. पहिलं गिराईक आलं की ते फार मानतात दुकानदार, कारण ते देव असतोय, देव देव समान आहे. ते पहिलं पाया पडतात त्या पैशाच्या आणि गळ्यात ठेवतात, काहीच घासाघीस करत नाही. ते देव आहे बरं का, आचरणातला देव तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजाचं आचरण तसं होतं. जीवन स्वतः बरं वागले, लोकांनी त्रास दिला पण त्याला त्रास देणाऱ्याला का दिला म्हणले नाही. तुकाराम महाराजांना मारलं तरी पण का मारलं म्हणले नाहीत. अंगावर गरम पाणी टाकलं का टाकलं म्हणले नाहीत. त्यांची इच्छा होती, बाबा हे मला सहन करायचंय, कशासाठी? शेवटच्या दिवसासाठी. विठाला विठ्ठला विठ्ठला याच्यासाठी केला होता टास, शेवटचा दिवस व्हावा. आयुष्यभर सहन केलं आणि शेवटाला आजच्या दिवशी तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेली. स्वतःची बायको बी आली नाही, म्हणली म्हैस ह्या झाले, तिचं दूध आणि हे ते बाकीचं कोण करेल, जा तुम्हाला कुठं जायचंय तिथं. कळालंच नाही, कळत नाही. प्रत्येकाला हे परमार्थ कळाला नाही, मनुष्य देह प्रत्येकाला कळाला नाही, आणि याच्या देहातून आपल्याला काय प्राप्त व्हायचं हे पण कळालं नाही. तुकाराम महाराजांना हे कळालं, म्हणून ते म्हणतात धन्य आम्ही जन्मालो. नुसतं धन्यता जन्माला दिली नाही त्यांनी, तुम्ही आम्ही बी जन्माला आलात ना. कोण जन्माला आलं नाही? प्रत्येक जीव आहे. दर गावाची संख्या बघितली, शहराची, तालुक्याची, जिल्ह्याची, महाराष्ट्राची, भारताची असंख्य लोकसंख्या आहे. गणती नाही त्या लोकसंख्येची. प्रत्येक जण माणसाच्याच जन्माला आलंय. पण त्याच्या पुढचं सांगितलं, दास विठोबाचे झालो. आपल्याला दास व्हायचंय बरं का. जोपर्यंत आपण दास होत नाही तोपर्यंत आपल्यावर कोणी कृपा करत नाही.
दास मारुती राय, मारुती हे रामाचे दास होते, दास. मारुती म्हणतात, रामा माझ्यासारखा सेवक तुमच्यापाशी असताना तुम्ही का काळजी करतात? मी आत्ता जातो आणि ज्या द्रोणागिरी ठिकाणावर पर्वतावर जाऊन दिव्य औषधी घेऊन येतो, अशी गर्जना करून हनुमंतराय जातात. का? मी तुमचा दास आहे. काय झालं त्या दासाचं? आज दर गावामध्ये, दर गल्लीमध्ये मारुतीरायाचं मंदिर आहे. कशाचं फळ आहे हे? सेवेचं. विठाला तसे मारुतीराय रामाचे दास झाले, तसे संत तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही विठोबाचे दास झालो. तुकाराम महाराजांनी त्या पांडुरंगाचं भजन किती करावं? आपल्याला माहिती, देहूच्या परिसरामध्ये 3 डोंगर आहेत. 3 डोंगर आहेत. त्या 3ही डोंगरावर तुकाराम महाराज भजन करायला जायचे. ताकद त्याची, बरं का, त्याची ताकद. दास कसे झाले सांगतोय थोडक्यात पुढे जाऊ. आणि अशाच रोज जायचंय. मग दुपारच्या टायमात भाकर कुठे नेऊन द्यावी, पत्नीची तरमळ. आणि कधी सांगितलं, मालक अहो ज्या डोंगरावर जायला त्या डोंगराचं नाव तरी सांगून जा की मला. कुठे म्हणून येऊ? ह्या डोंगरावर घेऊन वापस यायचं, दुसऱ्यावर जायचं, आणि तिथं माझी सारखी बेजारी. ठिकाण सांग जा ना. आता एक मोबाईल आहे, आपण घरातून मालक बाहेर गेला की लगेच फोन, ते गाडीवर इथवरच आहे. हा असं झालं तसं झालं, ही आणा ती आणा. दम धरावं गडबड आहे. आता मोबाईल झाल्यामुळे दम राहिला नाही. सांगायचं तात्पर्य, मोबाईल आला. थोड्या थोड्या गोष्टीला मोबाईल करायला तर विचारायलो. पहिलं मोबाईल नव्हता, आता आलं हे 10 वर्षात 20 वर्षात. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं पत्नीला, तो माझा तू काय करीस, बेजार होईस तुला. मी तुला एक खून सांगतो म्हणले. खून, ज्या डोंगरावर मी गेलोय, ज्या वाटेला, जे डोंगराकडे जी वाट आहे, त्या वाटेला कान लावी जाय. आणि कान लावल्यास जर तुझ्या कानाला विठ्ठल विठ्ठल जर ऐकू आलं, ज्या वाटेला विठ्ठल विठ्ठल ऐकू येईल, समजायचं मी त्या वाटेनं त्या डोंगरावर गेलोय. काय भक्ती ही, किती नामस्मरण आहे. आणि एवढे दास तुकाराम महाराज आपल्या पांडुरंगाचे झाले. आणि तुकाराम महाराजाला तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखणिया, विठ्ठलाची एक देखणिया, विठ्ठलाची एक देखणिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखणिया, विठ्ठलाची एक देखणिया, विठ्ठलाची जीवनाचं सार्थक तुकाराम महाराज झाले म्हणतात. कशामुळं? विठ्ठलाची एक देखलिया. विठ्ठलाकडे पाहिलं, विठ्ठल मिळाला आणि माझ्या जीवनाचं सार्थक झालं. आजही आपण म्हणतो बरं का, हा माझा मुलगा लागला, आता माझी मुलगी लागलं की माझ्या जीवनाचं सार्थक झालं. माझा मुलगा महाराष्ट्रामध्ये काय आपलं म्हणतात, भारतीय सेनेमध्ये लागलाय, मिलिटरी मॅन म्हणून त्याला थोडक्यात. तर सध्या आता गोव्याला ट्रेनिंगला आहे. आणि मुलगी आता इंजिनिअरिंगचे शेवटचे 4 महिने राहिले. गव्हर्नमेंट कॉलेज औरंगाबादला आहे. मी सुद्धा असंच म्हणतोय, मुलगा लागलाय, आता माझी मुलगी लागली की माझ्या परमार्थाचं चीज झालं, सार्थक झालं माझ्या जीवनाचं. माझा अनुभव सांगतो मनोहर महाराज. तसं बाबा एक विठ्ठलाची एक देखलिया. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनाचं चीज झालं, मला पांडुरंग पाहिला आणि अशा प्रकारे अनुभव मला त्या देवाचा आला. म्हणून धन्या मी जन्मालो, दास विठोबाचे झालो. पण आपल्याला दास विठोबाचे जाऊन अजून काही प्राप्त करता येते का? काही प्राप्त करता येते. काय करता येते? आईच्या साधने, आईच्या साधने, आईच्या साधने,
माध्यमातून तुकाराम महाराज सांगतात, आम्ही नुसते दास झालो यात नाही थांबलो, तर या आमल्या या शरीराच्या माध्यमातून आपल्याला साध्य करता येते ते सांगतात. या सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्याच्या साधने. या आयुष्य म्हणजे एक साधन आहे. साधन महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये. आपण म्हणतो ना, परमार्थ तुम्ही चांगलं निवडलो. मला कुणी भेटले की म्हणतात, महाराज तुम्ही या क्षेत्रात का वळलात? सांगत असतोय, गुरुच्या कृपेनं 10 वर्ष झालं बरं का, गुरुच्या कृपेनं. मग पहिले तुम्ही नव्हता त्याच्यात. पहिले आम्हाला आवड होती, वेळ नव्हती, आमचे गुरु नव्हता, आम्हाला गुरु नव्हता बरं का. 2003 ला मी गुरु केले. गुरु विठ्ठल महाराज सांडोळकर उदगीरचे दादा आमचे गुरु होते आणि ब्रह्मचारी होते बरं का. गुरु त्यांची ताकद आणि त्यांचा आशीर्वाद आणि त्यांच्या मंत्राची ताकदीचे हे परिणाम आहेत. म्हणून या ठिकाणी सांगतात, सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्याच्या ह्या साधन आहे बरं का. हे आयुष्य हे एक साधन आहे. आपण साधन सांगायचं झालं तर आपण जे साधन वापरतो आपण, आता मोटरसायकल ही एक आपलं साधन आहे. प्रवास करायचं साधन मोटरसायकल आहे. आपल्या शेतातले जे काम करायचं साधन जे आहे, आपण आता आपल्याला काय सध्या काढायला हरभर काढायला विळा हे साधन आहे बरं का. विळा ऊस तोडायचे चालू आहे आता, ऊस तोडणं. कोयतं हे साधन आहे. जर कोयतं खराब झालं तर आपल्याला काम होत आहे का? सांगा तुम्ही महिला मंडळ. आता तुमचं वंजारी आणि लमानी एकच आहे इथे, आणि ह्या दोन्ही समाजाने ऊस तोडले खूप दिवसापासून आणि आजही तोडायला लागलेत. फार कष्टाचं काम आहे बरं का हे ऊस तोडणं. आणि या कष्टातूनच लेकरं घडतात. माय बापाचं कष्ट हेच पुण्य आहे. त्यांना वेगळं पुण्य करायची गरज नाही, फक्त कष्ट करत असताना इमानदारी सोडायची नाही. जर इमानदारीने जर कष्ट केलं तर तुमचे मुलं तुमच्या पेक्षा इच्छा केल्यापेक्षा मोठी झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्याला म्हणतात तुमचे कष्टाचं फळ. म्हणून हत्यार महत्वाचं आहे, साधन महत्वाचं आहे. जर आपली कुऱ्हाड आपल्याला झाड तोडायचंय, मुंडकी कुऱ्हाडीला झाड तुटेल का? किती बी मारा, हात दुखल, हात उसळल, नाही फोडं येतील, पण झाड तुटणार नाही. मी सांगायलोय, झाड तोडायला कुऱ्हाड साधन आहे, ऊस तोडायला कोयतं साधन आहे. आणि आपल्याला आता सोयाबीन काढा, हरभरा काढा, इळा हे साधन आहे. आपल्याला आता पायानं जातो, चेपल आपल्या पायाला न रुतण्याचं साधन आहे. बूट आपल्या पायाचं साधन आहे, त्या खालून आपल्या टाचला पायाला त्रास होऊ नये हे साधन आहे. डोळ्याला आपल्याला दिसावं चांगलं, किडे मकोडे मच्छर काही डोळ्यात जाऊ नये म्हणून डोळ्याच्या सुरक्षेचं चष्मा हे साधन आहे. साधन चांगलं पाहिजे बरं का. जोपर्यंत साधन नाही तोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्याला नरदेह हे साधन सांगितलं आणि ह्या साधनाच्या माध्यमातून सच्चिदानंद पदवी घेणे. ही सच्चिदानंद नावाची पदवी सर्वोच्च पदवी आहे. ही पदवी प्राप्त झाले की पुन्हा जन्माला यायचं काम नाही. सच्चित आनंद, सत म्हणजे सत्य, चित म्हणजे आनंद, अशा सच्चिदानंद पदवी परमोच्च टोकाची ही पदवी अशी प्राप्त होती. आणि ही पदवी प्राप्त आम्हाला झाली, आम्ही केली, हे त्यांनी स्वतःचा अनुभव आपल्याला सांगितलेला आहे. विठाला तुकाराम महाराज म्हणतात, इतक्यावर नाही, आपल्याला जेवढे लोक आहेत तेवढ्या ठिकाणाला सुद्धा ह्याच साधनातून जाता येत. शेवटचं चरण तुकाराम पावनी, तुकाराम पावनी, तुकाराम पावनी, तुकाराम पावनी.
पाऊल वाट या ठिकाणी करू आणि काय प्राप्त करू. प्राप्त सांगितलं बरं का, पाऊल वाटानं कुठेतरी जातो असतो आपण, ठिकाणाला प्राप्त होतो, पोहोचतो. करू स्वर्गाची निशाणी, अशी एक आम्ही पाऊल वाट तयार करून अशी आम्ही स्वर्गाची प्राप्ती करू. स्वर्ग प्राप्त होणं गरजेचं आहे. तुकाराम महाराजांना या ठिकाणी म्हणता आलं असतं आम्ही वैकुंठ प्राप्त करू, पण तुकाराम महाराज वैकुंठ म्हणले नाहीत. का म्हणले नाही तो, त्याच्या मागे कारण आहे. कारण संत जे जन्माला येतात ते तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठी जन्माला येतात, तुमच्या आमच्यावर कृपा करण्यासाठी जन्माला येतात, आपलं दुःख नाहीसे करण्यासाठी जन्माला येतात. म्हणून अशा तळमळ असणाऱ्या संतायला वैकुंठाला जाऊन मुक्त व्हायचं नाही, आपल्याला मुक्त व्हायचंय आपल्याला. कारण आपण पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी, आपण पाप पुण्य करून आलो, आता आपल्याला पुण्य करून वैकुंठाला जायचंय, मुक्त व्हायचं आपल्याला. सायुज्याच्या नावाची मुक्ती आपल्याला परिधान करायची, ती प्राप्त करायची. ती मुक्ती आपल्याला मिळण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. पण तुकाराम महाराज म्हणतात आम्ही स्वर्गाला जायची वाट करू, जेणेकरून ती स्वर्गाला यावेत. मग इथं मुक्त काय नको म्हणले, कारण त्यांची इच्छा काय बघा, मुक्ती नको, मुक्ती सायू जाता त्यांना नाही पाहिजे. एक प्रमाण आहे ते मला आठवण आहे. म्हणून तुकाराम महाराजांचं सांगणे किंवा अशा प्रकारची आम्ही एक वाट तयार केली आणि त्या वाट तयार करून आम्ही स्वर्गातला आम्ही अनुभव घेऊ. आणि स्वर्गात गेल्यास माहिती स्वर्गातून वापस येता येते, म्हणून आम्ही स्वर्गात जाण्यापर्यंत आमच्या या ठिकाणी आम्ही कामगिरी करून दाखवू आणि ते आम्हाला प्राप्त करायचं आहे. आणि यासाठी आम्ही आतापर्यंत अट्टहास केलाय आणि ते अट्टहास म्हणजे या नरदेहातून ह्या पूर्णतेला प्राप्त होणं. विठाला तुकाराम महाराज म्हणतात मुक्त कशासाठी ना ग मुक्ती, कारण आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला यायचंय. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा. जर आपण मुक्ती झाली तर काय हो, मुक्ती न ग आम्हाला, धन संपदा न ग, संताची संगत पाहिजे, संताची संगत. आणि म्हणून संताची संगत याच मनुष्य देहात आहे आणि या मनुष्य देहानच आपल्याला स्वर्गाची प्राप्ती करता येते. आणि तेच स्वर्गाची प्राप्ती देव लोकांनी इच्छिलेली आहे. म्हणून या धावत्या वेळेमध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आजचा हा पर्व काळ या राठोड परिवारासाठी पवित्र असणारा हा इथला परिसर, संत केदारी महाराज संजीवन समाधी मंदिर असणारा हा केदारी महाराजाचा हा डोंगर, हाकाऱ्या ठोकाऱ्या या अशा प्रकारे असणारा हे पर्वत, ही पवित्र भूमी आणि या पवित्र भूमीत राहणारे आपण सर्वजण आणि याच ठिकाणी धारावती तांड्यावर असणारे हा राठोड परिवार आणि त्यांच्या हातून आपल्या वडिलांच्या पित्यार्थ आपल्याकडून सेवा घडावी आणि आजची सेवा केली आपल्या वडिलांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा. वडिलांचा आईचा आशीर्वाद मिळतोय आणि त्यांना त्रास झाला तर श्राप सुद्धा मिळतोय बरं का. आई वडिलाचा आहे श्राप. तुम्ही म्हणताल आई वडिलाकडे दुर्लक्ष केल्यास काय होणार आहे, ते आमचेच आहेत की, दुसऱ्याला काय देणं घेणं, त्याच्यावर दुसऱ्याला देणं घेणं नाही, पण त्यांना देणं घेणं नाही, स्वतःला देणं घेणं आहे. आपण आपल्या वडिलांच्या उतराई होणं गरजेचं आहे. उतराई तर केव्हाच होत नाही, कारण अशी तळमळ असणारे आई वडील जगात दुसरे कोणी नाही. करी लाभाविन प्रीती ऐसी तळमळ्याची जाती, अशी जात असणारी आई वडिलाची दुसरी कोणी नाही. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, लेकराचं हित दुसऱ्या कुणालाही नाही, म्हणून आपल्या वडिलाची सेवा केली आणि सेवेच्या नंतर हा गोड जेवणाच्या या कार्यक्रमानिमित्त आज हा फार मोठा मंडप, हे स्टेज, संध्याकाळी आता भजन आहे. केवढा उत्साह आहे, आनंद आहे, उल्हास आहे महाराज बरं का. आणि असा उल्हास, असा आनंद, असा या ठिकाणी आजची कीर्तनाची ही सेवा, ज्ञानदानाची, अन्नदान या ठिकाणी, वस्त्रदान, या सर्व जेवढंही करताल आपल्या वडिलांच्या पित्यार्थ तेवढं आपल्या वडिलांना प्राप्त होणार आहे. आणि ते वडील इच्छा, आपल्या वडील आशीर्वाद देतात आणि ते आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. म्हणून ही वेळ झालेली आहे. आपलं कीर्तन 11 ते 1 होतं, पण जरा उशिरा चालू झालं. सगळं लावा जमा, माणसं बी जमा झाले, सगळे वेळेत बी झालंय. आज तुकाराम महाराजाचं बीज असल्यामुळं 12 वाजता आपण बीजोत्सवचा गुलाल उधळला, तेही या ठिकाणी कार्य सफल झालं. म्हणून माही केलेली सेवा आजच्या या निमित्तानं सगळे उपस्थित असणारे सर्व परिसरातील गुरुजन मंडळ, नंतर आलेले आमचे वैजवाडीचे दत्ता महाराज, आमचे संजय महाराज, या संजय महाराजानं 7 दिवस गरुड पुराणाची कथा या ठिकाणी वाचन केलेली आहे आणि ते आमचे मित्र या परिसरातील दर ठिकाणी गरुड पुराणाची सेवा करतात.
आणि ते सेवा बघा ना, हा परिवार किती धार्मिक आहे हो. मृत्यूच्या नंतर राग सावळल्यापासून गरुड पुराणाचा ग्रंथ लावला आणि त्या ग्रंथाचं सुद्धा या ठिकाणी सर्वांना आपण श्रवण केलेलं आहे. आणि नंतर आजचा 14व्या दिवसाच्या निमित्तानं हा या ठिकाणी ज्ञानदानाचा अन्नदानाचा गोड जेवणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी झाला. माझे गुरुवारी विठ्ठल महाराज सांडोळकर उदगीर दादा जशी मला बुद्धी दिली तसे मी सेवा करण्याचा प्रयत्न केला. माझं जे योग्य असेल ते माझ्या गुरुवारी विठ्ठल महाराज सांडोळकर दादांची कृपा आहे. आणि जे माझ्या मुखातून काही अपशब्द गेले असतील, वाईट गेला असेल, ते माझं अज्ञान आहे. म्हणून एक लेकरू म्हणून तुम्ही मला या ठिकाणी क्षमा करता आणि जे योग्य वाटले ते दादांचा आशीर्वाद तुम्ही या ठिकाणी घेताल आणि आपल्या जीवनामध्ये या नरदेहाचं चीज कसं होईल ते या ठिकाणी प्रत्येकानं आजमावायचं आहे, आचरणात आणायचंय. झालेली सेवा याच ठिकाणी समाप्त. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली परमेश्वर माऊली ज्ञानराज माऊली परमेश्वर माऊली ज्ञानराज माऊली परमेश्वर माऊली ज्ञानराज माऊली परमेश्वर माऊली. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, हेथ माझे जी उरले पाईक पर विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल. बोलले बोलले वाहुले उतरे आशा पराद महाराज कमळचे गाई उच्चारिला आली कमळके हापुडा आशा पराद महाराज कमळचे गावणे ज्ञानेश्वर कमळ प्रीती करा आशा पराद महाराज कमळचे ज्ञान देव तुकाराम देव तुकाराम हरी धारे आता उदावे तो मनाय तो नाही नारायणा उठावे तो मनाय तो नाही नारायणा भोगे राजवारी आला आज करोगे आरती जगताली हो आरती
अंगाराचा वारा रघुराज मामा म्हणे तया मागणे ते खजुज प्रती आहे संता शरीर मीची मध्ये तुका म्हणे आता उदारत हो संताचे संजय महाराज तांबडे तळेगावकर. तळेगाव हे आपल्या जाता येता रस्त्यावर कसं आतापर्यंत आपल्याला माहिती नव्हतं, कारण एक फिरा आपल्या जवळ जातो पण आपण कुठतरी तापत बसतो. तसं आपण आतापर्यंत आपल्या जवळ असून आपल्याला माहिती नव्हती. आपल्याला माहिती झाली. महाराज जाते वेळी सगळ्यांनी आपल्या ग्रुप जे आहेत ते पाणी प्यायला बैठक पिशवी ठेवली, तिथे यायचंय. दुसरी गोष्ट महाराजांनी म्हणजे सोप्या चांगल्या आणि सोप्या भाषात उघड प्रत्येक